नमस्कार मंडळी, मी चैताली नाशिकमधून. माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा आणि मी यूट्यूबवर कंटेंट क्रिएशन पण करते. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. 3 आठवड्यांपासून मी यूट्यूबवरती शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करते आणि काही लाँग व्हिडिओ पण अपलोड केले होते. आणि आता 2 दिवसापूर्वी मी लाँग व्हिडिओ अपलोड केले होते, तर एका व्हिडिओला खूप छान व्ह्यूज मिळालेत आणि मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर मला तुमच्या सगळ्यांकडनं इतका छान सपोर्ट मिळेल आणि प्रतिसाद मिळेल. त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि हा सपोर्ट पुढेही कायम ठेवा माझ्यासोबत. ताई, तुम्ही व्हिडिओ कसे शूट करता, थालीपीठ भाजणीमध्ये कोणते कोणते साहित्य किती प्रमाणात वापरतात, इंस्टाग्रामवर आपले प्रॉडक्ट कसे सेल करायचे आणि 200 ग्रॅम 500 ग्रॅमचे थालीपीठ भाजणीचे पॅकेट कितीला सेल करायचे, असे खूप सारे कमेंट तुमचे माझ्या व्हिडिओच्या खाली आलेले आहेत आणि मला भरपूर टॉपिकसुद्धा मिळाले आहेत व्हिडिओ बनवायला आणि मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. तर ही एवढी एक सेल्फी स्टिक वापरून मी व्हिडिओ बनवते. काम करताना मी ही सेल्फी स्टिक वापरते कारण मुलं अभ्यासात वगैरे असतात, कोणी हेल्प करू शकत नाही कामामध्ये असल्यामुळे. त्याच्यामुळे मी एवढी एका सेल्फी स्टिकचा वापर करून व्हिडिओ सगळे रेकॉर्ड करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थालीपीठ भाजणीमध्ये मी कोणते कोणते साहित्य किती प्रमाणात वापरते ते. तर थालीपीठ भाजणीमध्ये मी ज्वारी 1.5 किलो, बाजरी 1 किलो, गहू अर्धा किलो, तांदूळ अर्धा किलो, चणा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ या तिन्ही डाळ प्रत्येकी अर्धा अर्धा किलो वापरते. आणि काही बेसिक मसाले, धने 100 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम आणि ओवा 25 ग्रॅम. हे सगळं एवढं मी प्रमाणामध्ये थालीपीठ भाजणीसाठी वापरते. माझ्या घरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये आम्ही बनवतो. ही माझ्या घरची रेसिपी आहे आणि प्रत्येक ठिकाणानुसार म्हणजे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं प्रमाण असू शकतं. काही धान्य कमी जास्त असू शकतात, ज्वारी कमी असू शकते, बाजरी जास्त असू शकते आणि काही अजून ॲडिशनल अजून धान्यसुद्धा वापरली जात असतील. पण माझ्या घरामध्ये आम्ही एवढीच धान्य वापरतो आणि ह्याच रेसिपीने मी माझा बिझनेस सुरू केला आहे. सगळी धान्य मी सगळ्यात आधी स्वच्छ निवडून घेते आणि एक एक करून भाजून घेते. सुरुवातीला ज्वारी भाजते, त्यानंतर बाजरी, गहू आणि मग तांदूळ एक एक करून भाजते. त्यानंतर चणा डाळ, फक्त मूग डाळ आणि उडीद डाळ या 2 डाळी भाजताना मी एकत्र भाजते कारण त्या दोन्ही डाळी एक समान आहेत, एका वेळेला भाजून होतात. त्यानंतर धने, जिरे आणि ओवा या तिन्ही गोष्टी पण मी एकत्रच भाजून घेते. भाजणी पूर्ण भाजून झाल्यानंतर ती पूर्ण गार झाल्यावरच दळून आणायची आहे किंवा तुमच्याकडे आटा चक्की असेल तर पूर्ण गार झाल्यावरच दळून घ्या. गरम असताना अजिबात दळायची नाही. गरम असताना जर दळली तर पीठ लवकर खराब होण्याची शक्यता राहते कारण त्यात ओलावा राहतो. पूर्ण ती गार होऊ द्या भाजणी, त्यानंतरच दळून घ्या. मी थालीपीठ भाजणीचा बिझनेस सुरू केला होता 7-8 महिन्यांपूर्वी. त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता, माझा मोबाईल फुटला होता, जुना मोबाईल. आणि मी बिझनेस सुरू केला तेव्हा सुरुवातीला मार्केटिंगसाठी मी दुकानांमध्ये वगैरे जाऊन प्रॉडक्ट ठेवून यायची. 200-200 ग्रॅमचे पाकिट बनवून तिथे जाऊन ठेवून यायचे सेलिंगसाठी. पण त्याआधी सुरुवातीला मी जे पहिल्यांदा 5 किलो थालीपीठ भाजणी बनवली, तर सुरुवातीला मी माझ्या फ्रेंड सर्कल आणि फॅमिली सर्कलमध्ये सॅम्पल दिले होते सगळ्यांना 200-200 ग्रॅमचे. काही जणांनी पैसेसुद्धा दिले आणि रिपीट ऑर्डरसुद्धा दिल्या होत्या मला आणि चांगला त्यांच्याकडनं मला फीडबॅक पण मिळाला, सपोर्टसुद्धा मिळाला बिझनेससाठी. माझी जाव आहे, ती स्कूलमध्ये टीचर आहे, तर तिने तिच्या फ्रेंड सर्कल त्यांना सांगून थोडंसं माउथ पब्लिसिटी केली, तर त्यांनीसुद्धा घेतलं होतं. तर खूप चांगला त्यांच्याकडनं पण मला प्रतिसाद मिळाला होता कारण हेल्दी फूड आहे. थालीपीठ भाजणी हेल्दी ऑप्शन असल्यामुळे त्यांनी घेतलं आणि त्यांच्याकडून रिपीट ऑर्डरसुद्धा मिळाल्या होत्या. पण मार्केटमधून मला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळाला नाही थालीपीठ भाजणीच्या बाबतीत कारण आजकाल लोक खूप रेडी टू ईट आयटमवरती फोकस करायला लागलेत, असं त्या किराणा दुकानदारांचं म्हणणं असायचं. ते म्हणायचे की तुम्ही रेडी टू ईट आयटम बनवा, जसं की बाकरवडी, चकली. पण मला हेल्दी ऑप्शनवर काम करायचं होतं म्हणून मी थालीपीठ भाजणी घेऊन जायची.
काही दुकानदारांनी घेतलं, जास्त करून मराठी जे किराणा दुकानदार होते त्यांच्याकडनं मला प्रतिसाद मिळाला. म्हणजे त्यांनी काही सॅम्पल ठेवले आणि पैसे पण लगेच दिले. काही जे पटेल होते त्यांनी तर घेतलं तर नाही. आणि एकदा मी गणपतीमध्ये मी बेसन लाडू बनवले होते, तर ते मी एका पटेलच्या दुकानात ठेवलं होतं. तर त्यांनी पैसे तर लवकर दिले नाही, पण नेक्स्ट टाईम त्याने पैसे दिले तर ते पण कमी दिले होते लाडूचे. तर असा मला मार्केटमधून माझ्या फूड प्रॉडक्टच्या बाबतीत असा मला एक्सपिरियन्स मिळालेला आहे. आत्ता माझा पूर्ण फोकस थालीपीठ भाजणीवर आहे. दिवाळीत मी चकली भाजणी पण बनवली होती, पण माझे सासरे वारले होते त्याच्यामुळे माझं प्रोडक्शन खूप उशिरा झालं होतं. 20 किलो चकली भाजणी मी बनवली होती, त्यातली फक्त 1 किलो चकली भाजणी विकली गेली, कारण ते पण रिलेटिव्ह आहे, त्यांचं किराणा दुकान आहे, त्यांनी घेतली होती. बाकीची जी चकली भाजणी राहिली ती मला शक्य जेवढी जमली मी तेवढी चकली बनवली आणि सेल करायचा प्रयत्न केला. त्यानंतर पण थोडी चकली भाजणी अजून राहिली होती, तर माझ्या सासूबाईंनी पण मदत केली चकली भाजणी सेल करायला. त्यांनी ओळखीच्या लोकांना सांगितलं, तर त्यांनीसुद्धा घेतलं. त्याच्यामुळे 5-6 किलो ती अशी माउथ पब्लिसिटी करून विकली गेली चकली भाजणी. मार्केटसारखी कुरकुरीत चकली सुरुवातीला येत नव्हती, तर मी ज्या लोकांनी चकलीच्या कारखान्यात काम केलं आहे त्यांना विचारलं आणि थोडंसं यूट्यूबवरती पण बघितलं. ज्यांना चकली व्यवस्थित जमते असं खूप जणांना विचारलं, थोडं एक्सपेरिमेंट केलं. असं करून 2-3 वेळेस मी ट्राय केली आणि तिसऱ्या प्रयत्नात मला चकली परफेक्ट जमली, कुरकुरीत. आत्ता मी ही 5 किलो थालीपीठ भाजणी बनवली आहे. 2 किलो कस्टमरची ऑर्डर आहे आणि 1 किलो थालीपीठ भाजणी घरात वापरण्यासाठी आणि 1 किलो मला मम्मीकडे पाठवायची आहे. आणि 4 किलो मी तांदूळ दळून आणलेत घावणे बनवण्यासाठी. हे मी घरात वापरण्यासाठीच दळून आणले. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवावा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईन. आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसाठी.